प्रकारे आजचा जो सामना रंगला याच्या आधी टायगर वर्सेस टाटा शार्क अटीतटीचा सामना झाला. एक चेंडू एक धाव असा होता, पण मात्र जाऊया परत पुन्हा आपण दुसऱ्या मॅच कडे. टायगल विकवण्याचा प्रयत्न मयूरज तांबे यांनी स्वतःलाच कव्हर केलाय आणि चेंडू त्यांनी मात्र घेऊन मयूरेश तांबे सुंदर असं बलिदान आपलं संघासाठी योगदान. माफ करा. पहिली वेळ आहे कॉमेंट्री करायची, त्यामुळे समजू शकता मला. सुंदर दटवलाय चेंडू निरंजन राणे यांनी डिक्लेअर स्वरूपात एक धाव संख्या झाली आहे. हे किती झाली रे? धाव संख्या झाली आहे 4. एक षटकाची समाप्ती. टाटा पॅन्थर्स चे ओनर कुणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा सामना अशा प्रकारे पार पाडत आहेत. धाव संख्या झाली आहे 4. एक षटक एक समाप्ती. धन्यवाद. पुढचं षटक घेऊन येत आहे कॅप्टन स्वतः अक्षय मोरे. व्हाईस कॅप्टन अक्षय मोरे. वाईड कॅप्टन सचिन. धाव संख्या बाई मला सांग. श्रीनिवास दया सामोरे जातील अक्षय यांना. आतापर्यंत धाव संख्या झाली आहे 4. एक ओव्हरची समाप्ती. पहिला चेंडू श्रीनिवास दया यांना. काय करावे मात्र कळालं नाही. खेळपट्टीवरती आपण पाहू शकता स्क्रीनवरती चेंडू उलटाच होता. पंचांनी नो बॉलचा इशारा केला आहे. कमरेच्या वरती हा चेंडू आला. पंचांनी हात दर्शवून त्यांचा निर्णय घोषित केला आहे. फ्री हिट आहे. श्रीनिवास दया यांना एक अपॉर्च्युनिटी. पंचांनी आपले हात वर केले आणि वाईड दर्शवला. फ्री हिट अजूनही पेंडिंग. धाव संख्या 6 ना. धाव संख्या झाली आहे 6. अजूनही देखील एकच चेंडू काउंट केला नाहीये. पहिला चेंडू त्यांनी नो कमरेच्या वरती पंचांचा निर्णय. दुसरा चेंडू वाईडचा स्वरूपात त्यांनी दिला. त्यांचा पूर्णपणे फिरकवण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटीच्या आणि बॉलचा काहीच संपर्क न असतानाही रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. स्वतःवरतीच थोडीशी नाराज दया. पहिला चेंडू सुंदर प्रकारे 2 चेंडू टाकल्यानंतर त्यांनी तिसरा चेंडू मात्र यशस्वी ठरला. धाव संख्या झाली आहे 6 धाव संख्या. एक चेंडू 6 धावा. दुसरा चेंडू पुन्हा तोच प्रयत्न आणि आता मात्र एक चोरटी धाव आणण्यामध्ये यश. काहीतरी एकदम फिल्डिंग मध्ये एकदम गडबड आपण पाहू शकता. धाव संख्या झाली आहे
7 2 चेंडू 7 धावा. टाटा ईगल यांचे एक खेळाडू बाद करून डिक्लेअर. प्रयत्न मात्र चांगले होते, पण पॅटीची कडा घेऊन चेंडू गेला आणि धावसंख्या मिळत आहे 1. धावसंख्या झाली आहे 8. 3 चेंडू 8 धावा. दुसरं षटक चालू आहे अक्षय मोरे यांचं. यष्टीरक्षक मात्र पूर्णपणे यष्टीरक्षक मात्र नाराज आणि त्यांचे खेळाडू देखील त्यांच्यावरती नाराज. या ओव्हरला मात्र त्यांना स्वतःला योगदान द्यायचंय अक्षय मोरे यांना, कारण का पहिले 2 त्यांचे फ्री हिट आणि एक वाईटच्या रूपात त्यांना एक धावसंख्या वाढवली आहे त्यांनी स्वतःहून. म्हणून धावसंख्या झाली आहे 9. 4 चेंडू 9 धावा. श्रीनिवास दया पुन्हा एकदा अक्षय मोरे यांना सामोरे जाण्यासाठी खूप सारा प्रयत्न. यष्टीरक्षक मात्र काहीच योगदान देण्यासाठी तयार नाही, मात्र प्रयत्न करून देखील पुन्हा एकदा तोच चेंडू सोडला आणि 5 चेंडू 9 धावा झाल्या आहेत ईगल यांच्या. ईगल यांचे ओनर पेडणेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दुसरा सामना पार पडत. धावसंख्या 9. 5 चेंडू 9 धावा. शेवटचा चेंडू भिरकावून दिलाय यष्टीरक्षकच्या आठच्या बाजूला. धावसंख्या मिळत आहे 1. धावसंख्या झाली 10. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 10. समर्थ एंटरप्राइजेस ले शतशः आभारी आहे. टाटा प्रीमियर लीग 2024. धन्यवाद. दोन ओव्हर नंतर आल्यानंतर खेळपट्टीवरती काहीसा मेसेज देण्यासाठी फलंदाज आपल्यासाठी मेसेज देण्यासाठी येऊ शकतो आपला खेळाडू, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अक्षय मोरेने किती दिले रे स्वतः? हा तिसरं षटक घेऊन येत आहे सुमित पाटील. मात्र सर्वांची नजर सुमित पाटील यांच्या चेंडूकडे, कारण का इंटर कंपाऊंडला देखील यांचा चेंडू काहीतरी वेगळीच बातमी देऊन जातो. आता मात्र पहिला चेंडू राणे यांनी, सचिन डीजे यांचा आम्ही सतशः आभारी आहेत आम्हाला जो माईक दिलाय त्याबद्दल. पहिला चेंडू होता सुमित पाटील यांचा, सामोरे गेले निरंजन राणे. भिरकवण्याचा प्रयत्न होता उंच दिशेला, पण मात्र चेंडू खाली आणि एक धाव घोषित. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे 11. मात्र पूर्णपणे स्टेशन जवळ पोहोचवलाय चेंडू. एकच मिळणार. दुसरा चेंडू. धावसंख्या झाली आहे 12. बरोबर ना 12. चुकत असेल तर लगेच सांगा. 12 धावसंख्या. सुमित पाटील तिसरं षटक घेऊन आलेत. टाटा पॅन्थर्स संघासाठी खेळत आहे. पुढे येऊन भिरकवण्याचा प्रयत्न, पण अपयशी निरंजन राणे आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश
त्यामध्ये देखील डिक्लेअर स्वरूपात त्यांना एक धाव मिळत. धावसंख्या झाल्या आहे 13. 3 चेंडू 13 धावा. काहीतरी चमत्कार घडवावा सुमित पाटील यांनी अशी अपेक्षा, आणि चमत्कार दाखवून दिलाय त्यांनी. वाईटचा इशारा पंचांनी दिला. रमाकांत पवार सर आणि तसेच रोशन आपणे सर आपले धन्यवाद. चेंडूला तापलाय चांगल्या प्रकारे, पण ज्या प्रकारे चेंडू जायला पाहिजे तो गेला नाही. पण एक धाव नक्कीच मिळेल त्यांना. धावसंख्या झाली आहे 15. 4 चेंडू 15 धावा. सुंदर स्टेशन जवळ निरंजन सुंदर प्रकारे फलंदाजी. धावसंख्या झाली आहे 16. 5 चेंडू 16 धावा. तिसरं षटक. 5 चेंडू 16 धावा ईगल यांचे. झेल बाद होण्याची आणि झेल बाद. सुमेध पाटील ज्यांनी जी चुका केली ती त्यांनी स्वतःहून भरून काढली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कॅच देऊन निरंजन राणे यांना झेलबाद घेतला आहे. धावसंख्या 16. ओव्हरची समाप्ती. शेवटच्या चेंडूला त्यांनी कलाटणी दिली. निरंजन राणे मारायला गेले चेंडू, पण बॉडीवरती चेंडू आला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कॅच. निरंजन राणे वैयक्तिक धावा करून वैयक्तिक 5 धावा करून झेलबाद झाले आहेत निरंजन राणे. पुढील षटक घेऊन येत आहे अक्षय मोरे यांचे मला भाऊ दिसत आहेत. विक्रम मोरे. योगायोग आहे दोन्ही भावंड एकाच टीम मध्ये. चौथं षटक घेऊन अक्षय मोरे यांचे भाऊ विक्रम मोरे. पहिला चेंडू विक्रम मोरे. श्रीनिवास दया सामोरे गेले, फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि एक धाव त्यांच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा धावसंख्या वाढत. धावसंख्या ईगल संघाची धावसंख्या 17. पुन्हा तोच चेंडू, मात्र त्यांनी थोडा ताकदीचा वापर करून फिरकावलाय. श्रीनिवास दया काहीतरी अपील करण्याचा प्रयत्न, की मला काहीतरी बर्थडे गिफ्ट किंवा असं मिळून जाईल जेणेकरून मला बॅटीचा न वापर करता असे धावसंख्या माझ्या वाढतील. हे माईक चालू आहे माझा, असं नको बोल इकडे. किती झाली धावसंख्या? 18 धावसंख्या. पुढील चेंडू पट्टीवरती आणि मात्र आउट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक सुमित पाटील पुन्हा एकदा तीच चुकी. जे काय आहे पंच तुम्हाला सांगणार, कोणी इकडे अपील करायचं नाहीये. पंच आपण सांगायचं धावून रन काढला आहे. एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश आलंय त्यांना. धन्यवाद. रोशन फापडे साहेब आणि रमाकांत पवार साहेब पंच म्हणून आम्हाला आज लाभले आहेत. धन्यवाद. धावसंख्या वाढत. 19 धावसंख्या. 2 चेंडू 19 धावसंख्या झाली आहे. फलंदाजीवरती गौरंग. 3 चेंडू 19 धावसंख्या. फलंदाजी गौरंग. आता मात्र त्यांनी पंचांनी प्रामाणिकपणे जे आहे ते दर्शवलंय. धन्यवाद. निरंजन राणे आउट झाले, त्यांच्या जागी गौरंग आले. गौरंग शेट्टे त्यांनी देखील चेंडूचा एक पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न. खेळपट्टीवरती चेंडू
धावली आहे, एक चोरटी धाव आणि अजून आपण पाहू शकता की कशा प्रकारे क्षेत्ररक्षण चालू आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहिजे होतं. विक्रम मोरे नाराज आपल्याच संघावरती आउट होण्यासाठी रनआउट ज्या प्रकारे रनआउट होण्याची शक्यता होती झालं नाही. जे झालं नाही त्याच्यावरती नाराज विक्रम मोरे. 4 चेंडू 22 धावा, 2 चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचं षटक आहे. गौरंग सामोरे जात आहेत त्यांना. आहेत ताकद त्यांच्याकडे, 2चा शॉट खेळू शकतात. पाहूया. चेंडू कळाला नाही. यष्टीरक्षक मात्र त्याच भूमिकेमध्ये यष्टीरक्षक मात्र त्याच भूमिकेमध्ये. आपण विक्रम मोरे शेवटचा चेंडू 22 झाला आणि तटवलं. सुंदर चेंडू होता. पाहूया झेल बाद आहे का आणि झेल बाद आउट झालाय. सुंदर असं ताकदचा मात्र थोडासा वापर कमी झाला. थोडासा जर अजून जोरात मारला असता नक्कीच 6 होता. धावसंख्या झाली आहे 22. धावसंख्या झाली आहे 22. टॉस विन कोण आहे? टॉस विन इगल आहे, पण कंपल्सरी चेस करायचंच आहे. त्यामुळे आता पॅन्थर्सला पूर्णपणे खेळपट्टीवरती आपला खेळ दाखवायचा आहे. सुमेध पाटील यांनी मात्र यष्टीरक्षकाकडे जितक्या वेळा चेंडू गेला, जितक्या वेळा आउट होणार होता, ते आपण रिपॅकच्या माध्यमातून पाहिलं असेल की कशा प्रकारे जिकडे रन नाही तिकडे रन गेलेत. एक्स्ट्रा रन मात्र खूप गेले. धावसंख्या झाली आहे 22. जिंकण्यासाठी 23 करायचे आहे टाटा पॅन्थर्स यांना. पुढील सामना वुल्फ आणि टाटा रायनॉस यांनी लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी समालोचन कक्षाकडे हजर व्हायचंय. कोणाची वाईट बरबादी नाही करायची. पाणी दे रे बाबू सर. अनाउन्समेंट केली मी की आम्हाला माईक दिल्याबद्दल धन्यवाद, पण ना अजून आला नाही. टाटा रायनॉस आणि टाटा वुल्फ. आपण लवकरात लवकर इकडे टाटा रायनॉसचे प्रथमेश रेडकर कॅप्टन आलेले आहेत. वुल्फ आपण आपला कॅप्टन लवकरात लवकर इकडे पाठवायचा आहे. आज दिवसभरामध्ये जास्तीत जास्त सामने खेळवण्याचा प्रयत्न राहील. टाटा प्रीमियर लीग 2024, टाटा कंपाऊंड, समर्थ एंटरप्राइजेस तसेच इतर आमचे सहकारी टीम वारंग ब्रदर्स तसेच मनोज मॅडम मी मी करतो. हे पाणी दे ना जरा. शुभम पाणी दे ना. पहिला सामना झाला टाटा शार्क वर्सेस टाटा टायगर. दुसरा सामना चालू आहे टाटा पॅन्थर्स वर्सेस टाटा ईगल. कोण आहे? विशाल चव्हाण. आपण टॉस उडवण्यासाठी समालोचन कक्षाकडे हजर व्हावी अशी मी आशा बाळगतो. धावसंख्या झाली आहे 22. जिंकण्यासाठी टाटा ईगल यांना 23 करायचे आहेत. तर हा सामना टाटा ईगल जिंकेल. विशाल चव्हाण आपण पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतो की विशाल चव्हाण आपण कुठे असाल समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. विशाल चव्हाण टाटा पॅन्थर्सचे फलंदाज खेळाडू खेळपट्टीवरती आले. विक्रम मोरे
निखिल पारकर आणि विक्रम मोरे. जे कंपाऊंड मध्ये उभे राहत ना त्यांचं नाव कसं पाठांतर नाणेफेकी झाली आहे इकडे. टाटा रायनॉज आणि टाटा वुल्फ नाणेफेकीचा कौल मात्र जिंकले आहेत ते. बॅटिंग वुल्फ वुल्स ओके सॉरी वुल्फ्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. धावसंख्या झाली आहे 22. जिंकण्यासाठी 23 बनवायचे आहेत टाटा ईगल यांना. टाटा पॅन्थर्स आपण आपला सापळा रचायला घ्यायचा आहे खेळपट्टीवरती. या खेळामध्ये सर्व प्रकारचे खेळाडू आपल्याला सामील झाले आहेत. कोणी चांगला, कोणी उत्तम प्रकारे खेळणार, कोणी कसा खेळणार, जो नाही खेळणार तो काय करणार, आज मात्र दिवसभरामध्ये समजून जाणार. हा मग तुम्ही बोललो ना रन दिला. अरे रन दिला नाही नाही पंचांनी जो सांगत नाही पंच जोपर्यंत सांगत नाही तो आपण बोलायचं. त्यांनी रनच नाही दिला. तो काय बोला खाऊन काढलाय. कोण आहे झाडाला लागला तो धावलाच नाही. असला काय झाला झाडाला लागला तो झाला भावी तारीखला एक रन टिकलं झाडाला लागला. दाखवला भाई तो दुसरा तो दुसरा. बॉलरचं नाव काय सचिन आहे सचिन. बॅट्समनचं नाव विक्रम मोरे आणि स्ट्राईकला विक्रम मोरे. नॉन स्ट्राईकला निखिल पारकर. पहिलं षटक घेऊन ओमकार काळे टाटा पॅन्थर्स यांचे टीम मेंबर ओमकार काळे पहिलं षटक घेऊन जातील. सामोरे जातील विक्रम मोरे. 22 धावसंख्या झाल्या. 23 धावसंख्यांचं लक्ष पार पाडायचंय. पाहूया ही जोडी काय करते. पहिला चेंडू ठाकूर पद्धतीचा चेंडू फक्त दिशा दाखवून धावसंख्या मिळत आहे. एक धावसंख्या एक चेंडू एक धावसंख्या. हेच जातो रे असा. दुसरा चेंडू फिरकवून दिलाय समालोचन कक्षाकडे. धावसंख्या वाढत दोन दोन चेंडू 2 धावा. वैयक्तिक धावसंख्या त्यांच्या 2 विक्रम मोरे यांच्या. परत स्ट्राईकला आले आहेत निखिल पारकर. इथे ये ना मला मला पण कळू दे ना. अरे इथे ना 2-3 खुर्च्या टाकानी बसून असं मला दिसेल ना. इथे 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 जा. थांब थांब थांबवलं तर थांबव. हा हरकत नाही. सुंदर पद्धतीचा चेंडू होता. धावसंख्या झाली आहे 2. 3 चेंडू 2 धावा. निखिल पारकर वाट बघितली चेंडूची आणि फिरकावून दिला चेंडू. चेंडू मात्र खेळपट्टीच्या विभागातच आणि धावसंख्या वाढत 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. पहिलं षटक चालू आहे. टाटा ईगल यापूर्वी त्यांची बॅटिंग झाली. एक विकेट घेऊन पूर्णपणे त्यांची धावसंख्या 22 बनवली. ना विक्रम मोरे सामोरे जातील काळे यांना. पाच धावा
ओव्हरची समाप्ती. 5 धावा दिल्यात ओमकार काळे यांनी. सुंदर यष्टी क्षेत्ररक्षण होतं निरंजन राणे. हो पण केला. धावपास घेण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये त्यांना यश आला. धावसंख्या 5 झाली आहे. ओव्हरची समाप्ती. चालू करा लवकर. पेडणेकर साहेब आपण लवकरात लवकर चालू करायचा. हा सामना लाईव्ह चालू आहे. याची दखल घ्यायची. प्रत्येक खेळाडू पण कशा प्रकारे खेळणार आणि आपण आपल्या टीमसाठी काय योगदान देणार हे मात्र आज दिवसभरामध्ये लक्ष राहील. आज एक आठवण म्हणून देखील राहील. तुम्ही त्या वेळेला काय चूक केली आणि कशा प्रकारे तुम्ही धावसंख्या जास्त दिल्या, कमी दिल्या, याचा सगळा अभ्यास आपण करू शकाल. बॉलरचं नाव आहे अविनाश कांबळे. अनुभवी प्लेयर आहेत. अवी म्हणून ओळखले जातात कंपाऊंड मध्ये. सुरुवात करायची आहे. धन्यवाद. चालू करायचं आहे. पहिलं षटक, दुसरं षटक, पहिला चेंडू. विक्रम मोरे चेंडू थांबला, पाहिला कशा प्रकारे आलाय, भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेला. जास्त कष्ट न करता त्यांनी एक रन त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा वैयक्तिक धावसंख्या विक्रम मोरे यांची 4, संघाची धावसंख्या 6. असं मला पाहिजे. आता मात्र पूर्णपणे पहिला चेंडू भिरकावल्यानंतर अवी यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या बॅटीच्या पण संपर्कात न आला चेंडू आणि निर्धाव चेंडू. 2 चेंडू 6 धावा. पुन्हाच पहिल्या चेंडू सारखा वापर केला त्यांच्या चेंडूचा. बॉल आला, थांबले, चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेला. धाव संख्या मिळत आहे. धाव संख्या झाली आहे 8. विक्रम मोरे यांचे वैयक्तिक धाव संख्या 6. अंदाज घेतलाय त्यांनी अशा प्रकारे चेंडू येतोय. विक्रम मोरे 3 चेंडू त्यांनी त्याच दिशेला फिरवून दिले. 4 चेंडू 4 चेंडू 4 धावा दिल्यात आतापर्यंत अवी यांनी. संघाची धावसंख्या झाली आहे 9. आता मात्र तोंड खोलून आपण असा हा आवाज करण्यासारखा चेंडू होता. कारण का कडा चाटून गेला चेंडू. बॅटीची झेलबाज होता पण यष्टीरक्षक श्रीनिवास दया कळालच नाही काय चेंडू आला. डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या मिळेल. धावसंख्या वाढत 6. टाटा पॅन्थर्स यांची धावसंख्या 6. या षटकामध्ये 5 धावा अवी यांनी दिल्या. सुंदर. यालाच तर अनुभव बोलतात की अशा प्रकारे चेंडू टाकला पाहिजे आणि काय चेंडू टाकल्यावरती कुठल्या दिशेला मारणार हा देखील अभ्यास त्यांनी केला. 12 चेंडूंमध्ये 13 धावांचं लक्ष असेल टाटा पॅन्थर्स यांच्यासाठी.
ते मी काढू शकतो रे, पण कसं आहे ना, आपलीच पोर आहेत ना भाई, माईक वरती कसं काढू? दुसरं षटक घेऊन गौरंग शेट्टे अजूनपर्यंत एकही गडी न बाद खेळता टाटा पॅन्थर्स यांची टीम खेळपट्टीवरती टिकून आहे. विक्रम मोरे आणि निखिल पारकर सामोरे जातील गौरंग यांना. दुसरा सामना चालू आहे. पहिला चेंडू सामोरे जातील निखिल. अजूनही देखील ग्राउंड मध्ये चेंडू आहे. दोन धावण्याचा प्रयत्न, पण पहिलीच धाव घेताना ती स्लो घेतली, त्यामुळे एकच धावेमध्ये त्यांना समाधान मानायचं आहे आणि धावसंख्या वाढत 11. एक चेंडू 11 धावा. तिसरं षटक. एक चेंडू 11 धावा. समर्थ एंटरप्राइजेस टाटा प्रीमियर लीग 2024. पंचांनी हात दर्शवलाय. नो चा चेंडू, नो बॉल आहे. फ्री हिट आहे. पंचांनी धावसंख्या झाली आहे 13. एक चेंडू 13 धावा. आता हा फ्री हिट चा चेंडू असेल. पूर्णपणे वापर केला चेंडूचा आणि भिरकावून दिला समोरच्या दिशेला. एक रन नक्कीच यांना मिळेल. धावसंख्या झाली 14. दोन चेंडू 14 धावा. हा चेंडू मध्ये 9 धावांचं हा चेंडू मध्ये 9 धावा कंपल्सरी त्यांना चेस करायचे आहेत पॅन्थर्स यांना. पुढील चेंडू गौरंग यांचा सामोरे जातील पारकर. तिसऱ्या चाळीवरती भिरकावून दिला चेंडू एक साईडच्या दिशेला. धावसंख्या वाढत 15. 3 चेंडू 15 धावा. हे झाला एलबी झाला पूर्णपणे. चेंडू डायरेक्ट चेंडू आपण पाहू शकता कशा प्रकारे डायरेक्ट कंपामध्ये डिलिव्हरी झाला आणि बोल्ड. निखिल पारकर यांचे वैयक्तिक धावा 5. धावसंख्या झाली आहे 15. पण रिकॅपच्या माध्यमातून पाहूया. डायरेक्ट चेंडू आला डायरेक्ट स्टंपामध्ये. काहीच ताळमेळ नाही बॅटीचा आणि चेंडूचा. बॉलनी पण मात्र एवढं लक्षात ठेवलं असेल की अरे मला फक्त स्टंपातच जाऊन होल्ड व्हायचंय. सुमेध पाटील पॅन्थर्स यांचे कर्णधार सुमेध पाटील फलंदाजीसाठी आलेत. 2 चेंडू शिल्लक आहेत गौरंग यांचे. धावसंख्या झाली आहे 15. टाटा पॅन्थर्स यांचे. सुमेध पाटील पॅन्थर्स या संघासाठी काय योगदान देणार बघूया. भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेला.
त्या ठिकाणी जेवढे प्लेयर आहेत त्यांनी कृपया करून मध्ये व्हायचंय. रोहन चव्हाण आपल्याला विनंती आहे, आपण सर्व मुलांना खेळपट्टीच्या बाहेर घ्यायचंय, ऑर्डर लाईनच्या बाहेर घ्यायचंय, जेणेकरून पंचांना निर्णय देण्यासाठी काही अडथळे येणार नाही. धावसंख्या झाली आहे 16. यष्टीरक्षक मात्र सगळा संघ त्यांच्यावरती नाराज. धावसंख्या झाली आहे 17. गौरंग यांची यशस्वी अशी ही ओव्हर. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. 7 रन दिलेत यांनी गौरंग यांनी या षटकामध्ये आणि 1 विकेट घेतला आहे निखिल पारकर यांचा. शेवटची ओव्हर. टाटा ईगल यांचा स्कोर 22 आणि टाटा पॅन्थर्स यांना जिंकण्यासाठी 23 धावसंख्या करायच्या आहेत. आतापर्यंत त्यांनी 17 धावांचा डोंगर गाठला आहे. अशोक पेडणेकर सर, टीमचे ओनर अशोक पेडणेकर स्वतः षटक घेऊन, शेवटचं षटक घेऊन आपल्या संघासाठी सगळ्यांचं लक्ष लागून असेल या षटकाकडे. 6 चेंडूंमध्ये 6 धावांचं असा समीकरण असेल. विक्रम मोरे सामोरे जातील पेडणेकर यांच्या पहिल्या चेंडूला. पहिला चेंडू विक्रम मोरे. पंचांनी आपला निर्णय दाखवून दिलाय. वाईडचा इशारा. धावसंख्या वाढत 18. पाटीनी मात्र दिशा दाखवली चेंडूला. डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या वाढत 19. 5 चेंडू 4 धावांचं समीकरण. एक रन. धावसंख्या 20. 4 चेंडूंमध्ये 3 धावांचं समीकरण. पहिला सामना विजेते झाले टाटा शार्क. टाटा टायगर वर्सेस टाटा शार्क असा सामना झाला, त्यामध्ये विजेते झाले टाटा शार्क. पुढचा सामना चालू आहे टाटा ईगल वर्सेस टाटा पॅन्थर्स. पुन्हा लेग साईडच्या दिशेला भिरकावून दिला चेंडू. धावसंख्या 21. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. 1 विकेट ठेवून असे टाटा पॅन्थर्स ला संघ पुढे जात. विक्रम मोरे वैयक्तिक 12 धावा. संघाचं धावसंख्या 21. पुन्हा विरकावून दिल. डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या मिळत 22. 2 चेंडूंमध्ये 1 धाव. कंपल्सरी चेस असेल. या एका चेंडूवरती देखील काय कलाटणी देईल संघासाठी.
स्लो पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेला आणि सामना विजेते ठरलेत टाटा पॅन्थर्स, टाटा ईगल. आपण पुढील सामन्याचा टाटा बुल्स आणि टाटा रॅनॉज आपण लवकरात लवकर खेळपट्टीवरती यायचंय. टाटा बुल्स टॉस विन आहेत. विक्रम मोरे यांच्या वैयक्तिक